महत्त्वाची आजची बातमी ती म्हणजे सैफ अली खान संदर्भातली। अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा चाकूचा हल्ला झाला आणि त्यानंतर आता इथं संपूर्ण वेगवेगळ्या घडामोडी सातत्याने समोर येत आहेत। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते आहे ती म्हणजे सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपींची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्याच्या शोधासाठी पोलिसांच्या 10 टीम रवाना झाल्याचंही पोलिसांनी सांगितलेलं आहे। आता या चोरीच्या हेतूने त्याने इमारतीमध्ये प्रवेश केल्याचं पोलिसांना संशय आहे। या संदर्भातली ही मोठी घडामोड आपण पाहतोय। सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला त्यानंतर आता या संदर्भात आरोपीं संदर्भातली पोलिसांनी ही मोठी अपडेट दिलेली आहे। हल्लेखोरांची ओळख पटली आहे। एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तो एक्युज्ड चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत। लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल। या आत्ताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे। सैफ अली खानच्या घरी नेमकं काय घडलं, चोर कसा घरी आला ते सांगतायत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर। पाहूयात। अभिनेता सैफ अली खान याच्या घरी रात्री काल एक चोर शिरला आणि त्या चोराने सैफ अली खानवरती हल्ला केला, ज्यामध्ये सैफ अली खान अभिनेता गंभीररित्या जखमी झालेला आहे। आणि जर का पाहायला गेलं तर ही जी इमारत आपण या ठिकाणी बघतोय त्या इमारतीच्या मध्ये एक भिंत आहे आणि त्या भिंतीवरूनच चोर भिंत क्रॉस करून सैफ अली खान याच्या इमारतीमध्ये शिरला असल्याचा दावा जो आहे तो पोलीस सूत्रांकडून केला जातो। हे आपण या ठिकाणी दृश्य बघतोय की या भिंतीवरूनच जी मध्ये भिंत आहे सैफ अली खान याच्या इमारतीच्या मध्ये आणि दुसरी इमारत जी आहे त्याच्या बाजूला लागलेली ती 3 माळची इमारत जी आहे त्या इमारतीच्या मध्ये एक भिंत आहे। ती भिंत क्रॉस करून चोर जो आहे तो त्या इमारतीमध्ये शिरल्याचा दावा जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे। जर का आपल्याला पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण बघू शकता की या भिंतीवरूनच चोर जो आहे तो गेलेला आहे। आपण ही बाजूची इमारत मी तुम्हाला दाखवू शकतो की ही 3 माळची जी इमारत आहे त्या इमारतीच्या मध्ये आतमध्ये तो चोर शिरला असल्याची माहिती आहे। मात्र तरी देखील जर का पाहायला गेलं तर ही जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये देखील सर्व बाजूने जे आहेत ते CCTV आहेत। या ठिकाणी देखील CCTV आहे आणि या गेटच्या आतमधून किंबहुना मग हीच भिंत क्रॉस करून चोर जो आहे तो सैफ अली खान याच्या इमारतीच्या प्रिमायसेसमध्ये गेला असल्याची माहिती आहे। आणि मग ती जी मध्ये भिंत आहे त्या भिंतीवरून चढून तो चोर जो आहे तो सैफ अली खान याच्या इमारतीमध्ये गेल्याचा दावा जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे। कॅमेरामॅन नितीन खरात, मी सूरज मसूरकर, साम TV, मुंबई।